नमस्कार. कधी विचार केला आहे की एक इव्हलनचं बाळ जे फक्त हसतं, रडतं आणि आपल्याकडे बघत असतं, ते काही वर्षांमध्येच एक संपूर्ण प्रौढ व्यक्ती कसं बनतं? वरवर पाहिलं तर हा एखाद्या चमत्कारासारखाच वाटणारा प्रवास आहे, नाही का? पण यामागे एक खूप मोठं आणि रंजक विज्ञान दडलेलं आहे. आज आपण बालकाच्या वाढ आणि विकासाच्या याच आकर्षक प्रवासाचा उलगडा करणार आहोत. तर हे घडतं तरी कसं, ही काही जादू नाहीये. खरं तरी एक अत्यंत ठरलेल्या क्रमाने घडणारी आणि आकर्षक प्रक्रिया आहे, ज्याचा शास्त्रज्ञांनी अनेक दशकांपासून अभ्यास केला आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आणि त्यासाठी सगळ्यात आधी हे समजून घेऊया की बालविकास म्हणजे नेमकं काय. ही संकल्पना समजली की पुढचा प्रवास सोपा होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर बालविकास म्हणजे फक्त शारीरिक उंची वाढणं नाही. हा जन्मापासून ते अगदी तरुण वयापर्यंत आपल्यामध्ये होणाऱ्या शारीरिक, भाषिक आणि भावनिक बदलांचा एक सलग आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे. जरा विचार करा, एक बाळ जे फक्त रडू शकतं ते काही वर्षांतच गुंतागुंतीची वाक्य बोलायला लागतं, धावतं, खेळतं. हाच तो विकास आहे. आणि गंमत म्हणजे हा विकास एकाच वेळी अनेक आघाड्यांवर सुरू असतो. म्हणजे बघा, एकीकडे बौद्धिक विकास होतो, जिथे मुलं नवीन गोष्टी शिकतात, कोडी सोडवतात. दुसरीकडे सामाजिक आणि भावनिक विकास, जिथे ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात. त्यांची भाषा सुधारते, ते इतरांशी बोलायला लागतात. शारीरिक विकास तर आपल्याला स्पष्ट दिसतोच, आणि त्यांच्या संवेदनाही जागृत होतात. सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हे सगळे विभाग एकमेकांशी जोडलेले आहेत. जसं की मूल जेव्हा चालायला शिकतं म्हणजे शारीरिक विकास, तेव्हा ते घरातल्या नवनवीन जागा शोधतं म्हणजे बौद्धिक विकास, आणि इतरांशी जास्त खेळतं म्हणजे सामाजिक विकास. सगळं कसं एकमेकात गुंतलेलं आहे ना? तर हा विकासाचा प्रवास नेमका कसा उलगडत जातो, ह्याचे काही ठरलेले टप्पे आहेत का? हो, नक्कीच आहेत. शास्त्रज्ञांनी या प्रवासाला काही महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलं आहे, जे आपल्याला हा प्रवास समजायला मदत करतात. चला ते पाहूया. तर हा आहे तो संपूर्ण प्रवास, अगदी जन्माच्या आधीपासून म्हणजे गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंत. ही झाली जन्मपूर्व अवस्था. मग येते जन्मापासून 2 वर्षांपर्यंतची शैशवावस्था. हा काळ खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर 2 ते 6 वर्षांची बाल्यावस्था, मग 6 ते 12 वर्षांची किशोरावस्था, आणि शेवटी 13 ते 19 वर्षांपर्यंतची कुमारावस्था. प्रत्येक टप्प्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे आणि स्वतःची आव्हानं आहेत. शैशवावस्थेत मेंदूचा विकास झपाट्याने होतो, तर कुमारावस्थेत स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो. पण एक प्रश्न मनात येतोच की या विकासाच्या प्रवासाला दिशा कोण देतं? म्हणजे सगळं काही जन्मताच ठरलेलं असतं की आपलं आजूबाजूचं वातावरण आपल्याला घडवतं? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर यामागे 2 मुख्य गोष्टी काम करतात. एक म्हणजे अनुवंश, म्हणजे आपल्याला आईवडिलांकडून आणि पूर्वजांकडून जे गुण मिळतात, आपला रंग, रूप, स्वभाव हे सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण, म्हणजे जन्मापासून आपल्यावर परिणाम करणारे सगळे बाहेरचे घटक. आपलं कुटुंब, आपली शाळा, आपला समाज. खरं तर आपला विकास या दोन्ही गोष्टींचा मिलाप आहे. याला आपण एका रोपट्याच्या उदाहरणाने समजू शकतो. बी म्हणजे अनुवंश. कितीही चांगलं असलं तरी त्याला योग्य माती, पाणी आणि सूर्यप्रकाश म्हणजे वातावरण मिळालं नाही तर ते कसं वाढणार, बरोबर ना? आता या वातावरणातल्या 2 जागा अशा आहेत ज्या मुलांच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकतात. एक म्हणजे आपलं घर आणि दुसरी म्हणजे आपली शाळा. चला त्यांची भूमिका थोडी अधिक खोलात जाऊन समजून घेऊया. कुटुंब हे मुलाच्या विकासाचा पाया आहे. जेव्हा मुलाला घरात एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण मिळतं, तेव्हाच ते आत्मविश्वासाने बाहेरच्या जगात पाऊल टाकतं. ही जी सुरक्षितेची भावना आहे ना, ती त्याच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी खूप खूप जास्त महत्त्वाची असते. आणि मग येते शाळा. शाळा म्हणजे काय तर मुलाच्या जगाचा विस्तार. घरातल्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून ते एका मोठ्या जगात येतं. इथे ते फक्त पुस्तकं वाचायलाच शिकत नाही, तर खेळातून त्यांचा शारीरिक विकास होतो. मित्रांसोबत मिळून मिसळून राहायला शिकतात, गटात काम कसं करायचं हे शिकतात. या सगळ्या नवीन अनुभवांमधून त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं. ठीक आहे, आपण विकासाचे टप्पे पाहिले, त्यावर परिणाम करणारे अनुवंश आणि वातावरणासारखे घटक पाहिले. पण हे सगळं समजून घेण्याची गरज काय? म्हणजे या सगळ्या माहितीचा आपल्याला काय उपयोग? पालक म्हणून, शिक्षक म्हणून किंवा समाजाचा एक भाग म्हणून हे समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण यामुळे आपल्याला कळतं की मुलाचा विकास योग्य दिशेने होतोय की नाही. जर काही अडचण येत असेल तर ती लवकर लक्षात येते आणि त्यावर आपण काम करू शकतो. मुलांना त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळतं. थोडक्यात काय तर मुलांना योग्य वेळी योग्य आधार कसा द्यायचा हे आपल्याला कळतं. आणि
या सगळ्या माहितीचा सार हाच आहे की बालविकासाची ही समज आपल्याला पुढच्या पिढीचे केवळ पालक किंवा शिक्षक नाही, तर त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे वाटाडे बनवते. आपण त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोचायला मदत करू शकतो. आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो. जे काही ज्ञान आज आपल्याकडे आहे त्याचा वापर करून आपण येणाऱ्या पिढीच्या विकासासाठी एक सर्वोत्तम, एक पोषक वातावरण कसं तयार करू शकतो यावर